नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण परीक्षा झाली हो, पुढे काय करायचं ठरवले यावर काहीतरी बोलू। झाली परीक्षा झाली, आन्सर की येईल, मार्क येतील, मार्क आल्यानंतर आपण बघणार पवित्र पोर्टलला माहिती भरणार। 5 मार्क असले तरी पवित्र पोर्टल काही नाही म्हणणार नाही तुम्हाला, मार्क भरायला लगेच आपण रेडी होणार। पवित्र पोर्टलवर माहिती भरून आपण मोकळे राहणार आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या आयुष्याला पुढं अजून एखादी परीक्षा आली कीच आपण ते टाकलेली पुस्तकं परत उचलणार, परत परीक्षा देणार। हे आपण 2012 पासून करत आलेलो आहोत। अगोदरच डीएड आणि बीएडचा जर विचार केला मित्रांनो, अगोदर डीएड बीएडच्याच मार्कावर शिक्षक होता यायचं आणि डीएड बीएड झाल्यानंतर काहीतरी छोट्या मोठ्या छोटी एक परीक्षा राहायची आणि त्याच्या माध्यमातून शिक्षक व्हायची। पण आता काळ बदललेला आहे, या बदललेल्या काळामध्ये शिक्षक व्हायचंय ना, तर सर्वात प्रथम आपलं लाल आयकॉन आहे ना, ते अगोदर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। त्याच्यानंतर तुम्हाला या चॅनलवर अपडेट शिकवलं पण जातं, क्लास पण घेतले जातात आणि विद्यार्थ्यांना मोटिवेट करून विद्यार्थ्यांकडून पोस्ट काढून पण घेतली जाते। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या भरतीमध्ये टेट 3 मध्ये जवळपास टेट 3 मध्ये 80% लोकांनी फक्त 2 महिने अभ्यास केलेला आहे। आणि हे खरं आहे का नाही मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका। तुमच्याच आजूबाजूचे थोडस निरीक्षण करा, 80% लोक असे आहेत की फक्त आणि फक्त 2 महिने अभ्यास करून ही परीक्षा दिलेली आहेत। त्यातले 20% असे विद्यार्थी आहेत की मागच्या परीक्षेपासून आतापर्यंत कंटिन्यू अभ्यास करत आलेले आहेत आणि ते विद्यार्थी यावेळेस शिक्षक झाल्याशिवाय राहत नाही, हे निश्चितपणे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकतो मित्रांनो। याचं कारण असं आहे की विद्यार्थ्याला 2.5 दिवसाचा अभ्यास करण्याची सवय लागलेली आहे। कारण परीक्षा आली तेवढेच पुस्तक उघडायचे, टीईटी सारख्या सीटीईटी सारख्या परीक्षा आल्या की तेवढ्या पुरता अभ्यास करायचा, केल्यासारखं करायचं, त्याच्यानंतर त्या परीक्षा गेल्या, आपला विषय मिटला। टीआयटी एक्झामची जाहिरात कधी येते, सोशल मीडियाला आणि ग्रुपला जॉईन असलेल्या ठिकाणी राहायचं आणि तिथे चर्चा करत बसायचं, आमच्यावर अन्याय झाला, डीएड बीएड करून आमचं नुकसान झालं। विद्यार्थी मित्रांनो, माझ्याकडे यावेळेस 30 ते 40 विद्यार्थी असे होते जे की सध्या त्यांच्याकडे नियुक्तीपत्र आहे, नियुक्तीपत्र असून सुद्धा त्यांना तिथे जॉब करणं शक्य नाही। सिंधुदुर्गच्या मॅडम नागपूरमध्ये जॉब कसं करतील किंवा नगरच्या मॅडम गोंदियाला जॉब कसं करतील। त्यांना एक संधी दिलेली आहे, तुम्ही 5 वेळेस टीआयटी एक्झाम देऊ शकता। किती वेळेस? 5 वेळेस तुम्ही टीआयटी एक्झाम देऊ शकता, तुम्ही तुमची नियुक्ती बदलून घेऊ शकता। असा जो काही करार आहे या पवित्र पोर्टलचा, त्या करारामुळे 30-40 लोक अजून परत अभ्यासाला लागले। त्यांचा अभ्यासाचा कालावधी टीआयटी नियुक्ती झाल्या चालू झाला होता आणि यावेळेस सुद्धा त्यांनी परीक्षा दिलेली आहे। त्यांचा स्कोर चांगला येण्यात कुठलाच दुजाभाव नाही मित्रांनो, लक्षात घ्या। नियमात आहे ते नियमात परीक्षा देत आहे, बरोबर। म्हणजे मेरिट वाढण्याचं, कमी होण्याचं, जागा रिक्त राहण्याचं हे बरेच कारण आहेत, लक्षात घ्या। काही लोकांना डोंगराळ भागात शाळा भेटलेली आहे, त्यांना जॉब करणं तिथे शक्य नाही, मग ते काय करतात, ह्या परीक्षेच्या माध्यमातून स्वतःची बदली करून घेतात। विशेष महिला असल्यामुळे तुम्हाला सुद्धा ते बदली करणं शक्य होतं, फक्त परीक्षा देऊनच बदली होणार आहे हे तर तुम्हाला सर्वांना माहित आहे, दुसरा कुठलाच पर्याय नाही। आता झाली परीक्षा, पुस्तकं टाकली सांधीला आणि आपण लागलोय आता इंग्लिश स्कूलला, कोणी जॉब करते, कोणी घरातली कामं करते। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर खऱ्या अर्थाने शिक्षक व्हायचंय ना, तुम्ही आतापासून परत एकदा तयारी लागा, रिस्टार्ट करा। तुमचा मार्क तुम्हाला माहित आहे, तुम्हाला मार्क किती येणार आहेत। आता मला सकाळपासून एक साधारण 20 मेसेज आले असतील असे, सर मी 160 सोडवले, कन्फर्म 140 आहेत। थांब म्हणलं, थांब, अरे बाळा थांब, काय थांब जरा, थांब धीर धर थोडा, निकाल लागायला 20-25 दिवसात निकाल लागेल, त्यावेळेस मला सांग, तुझा स्क्रीनशॉट मारून ठेवलंय, तुझं नाव संपूर्ण सांग आणि मी तुझं चेक करणार। लिहून ठेवलोय मित्रांनो डायरेक्ट की सुरेश ज्ञानबा पवार या विद्यार्थ्याला एवढे मार्क येतील असा अंदाज त्याने वर्तवला होता, तर ऍक्च्युअल मध्ये त्याला मार्क अशा पद्धतीने आलेले आहेत। हे नुकसान होण्याचं कारण म्हणजे प्रत्यक्षदर्शा जे काही या भरतीमध्ये सोपं चाललंय, असं चाललंय, तसं चाललंय। मित्रांनो, बाळांनो, लक्षात घ्या, हे आयबीपीएस आहे, हे आयबीपीएस आहे। परीक्षा काढत असताना किंवा कुठल्याही प्रश्नाचा विचार करत असताना एकदम काटेकोररित्या विचार करूनच काढतं। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या 7 वर्षापासून मी या आयबीपीएस कंपनीला फेस करत आलेलो आहे। प्रत्येक विद्यार्थ्याला आयबीपीएस बद्दल शिकवलेलं आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या परीक्षेच्या माध्यमातून या कंपनीने कसे प्रश्न विचारलेले आहेत
ही कंटिन्युटी ठेवलेली आहे मी. माझ्याकडे सगळ्या नोट्स आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, कोणत्या परीक्षेला कसं येतं या सर्व माहिती आहे मित्रांनो. आणि आपला शिक्षक भरतीचा प्रवास म्हणजे 2017, 2022 आणि 2025 TIT या तिन्ही TIT ला विद्यार्थी मित्रांनो आपण मार्गदर्शन केलेलं आहे. आता मुद्दा आहे अभ्यास करावा की सोडून द्यावा. कृपया करून तुम्हाला जर तुमच्या नावापुढे TR हा शब्द लावायचे ना, तुम्ही ना TET CTT पास नसाल तर त्याची तयारी करायला लागा मित्रांनो. त्याचे सुद्धा आपल्याकडे क्लास चालू आहेत. आतापासून बेसिक लेवल पासून मी सर्व गोष्टी शिकवणार आहे. मी स्वतः मॅथ आणि CDP घेणार आहे, म्हणजे 60 प्रश्न तुमचे माझ्या हातात आहेत आणि मी तुम्हाला तिथे व्यवस्थितरित्या कव्हर करून घेणार आहे. CDP मध्ये तर आउट ऑफच मार्क आले पाहिजेत, बारीक बारीक गोष्टी खूप शिकवणार आहे. आणि आपलं CDP आता तुम्ही पाहिलं असेल, माझे क्लासचे विद्यार्थी पण युट्यूबला सांगतात, जर बघत असतील तर नक्कीच सांगा तुम्हाला मी शिकवलेल्या जे की आता कल आवड समायोजनाचा TIT एक्झामला फायदा झाला की नाही झाला, नक्कीच कमेंट करा मित्रांनो व्हिडिओ बघत असाल तर. आणि बघा आपला हा व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावर तुमचे लाईव्ह क्लास असतील, तसेच विद्यार्थी मित्रांनो रेकॉर्ड सुद्धा क्लास असतील, तसेच विद्यार्थी मित्रांनो नोट्स सुद्धा उपलब्ध असतील, तसेच मित्रांनो टेस्ट पेपर सुद्धा उपलब्ध असतील. एका वर्षाचा ऍक्सेस देणार आहोत आपण आणि या एका वर्षामध्ये तुम्हाला ज्या काही TET CTT TIT ज्या काही एक्झाम येतील त्याची तयारी करून घेतली जाणार आहे. आणि तुमच्याकडून सर्वात महत्वाचं 100% या परीक्षा क्रॅक करून देण्याची हमी दिली जाणार आहे. फक्त माझी एक अट आहे मित्रांनो की तुम्ही रेग्युलर हजर राहावं लागेल, त्याच्याशिवाय शक्य नाही. करण्याची तयारी असावी. रोज 2 तास द्या, बस झालं. रोज 2 तास द्या, 2 तास द्या. तुमच्या जीवनामध्ये 2 वर्षांनी, 1 वर्षांनी, 1.5 वर्षांनी तुमच्या जीवनामध्ये नक्कीच तुमच्या जीवनात एक पोस्ट असेल आणि ती पोस्ट साधी सुधी नसेल, शिक्षक भरतीची पोस्ट असेल, एवढं नक्की सांगू इच्छितो. कारण मागचा अनुभव, आता लोक सगळे हात टाकतात, आपण रिस्टार्ट करत असतो, लक्षात घ्या. कारण मला एकच विश्वास आहे, किमान तुमचा 6 महिने 7 महिने अभ्यास असेल तरच तुम्ही शिक्षक होऊ शकणार आहात. 15 दिवसात अरे तुला पेपर कसा गेला, हा तू एवढे सोडवला तर तुला काय आलं होतं, जाम सोपा गेला सर, 180 सोडवले, 170 मार्क येतील मला. अरे बापरे, थांब म्हणलं तुझं स्क्रीनशॉट मारून ठेवतो, नंतर आपण याच्यावर चर्चा करू. विद्यार्थ्यांचं मनोबल खचवण्याचं काम या भरतीमध्ये झालेलं आहे. त्यामुळे मी या भरतीमध्ये शांत क्रांती विद्यार्थ्यांना फक्त सांगत होतो, तुम्ही इथून सुरुवात करा, इथं थांबा, अॅक्युरेसीला जास्त भर द्या. ठीक आहे, अॅक्युरेसीला भार. अंदाजित मी 150 सोडवले, म्हणजे अंदाजित मी वाचन केले फक्त 150 प्रश्न. किती बरोबर आलेत हे मॅटर करतं ना, किती बरोबर आलेत. तो 150 सोडवणार 100 वर येऊन पडतो आणि जे अंदा 50 मारले त्यातले 5-10 येतात मित्रांनो, लक्षात घ्या. तुक्के मारणाऱ्यांचं चांदी झाली. आता चालू होतं ते सगळं, ठीक आहे. त्याच्याकडे आपल्याला कायमचं दुर्लक्ष करायचं. ज्यांनी अभ्यास केला होता त्याला मार्क येणार आहेत. IBPS कोण्याही विद्यार्थ्यांचं नुकसान करणार नाही, कारण IBPS काही तुमच्या शेजारी राहत नाही तुमचं नुकसान करण्यासाठी. गोरगरिबासाठी चांगलाच आहे प्लॅटफॉर्म. आता राहिला विषय नॉर्मलायझेशनचा, शेवटचे पेपर अवघड होते बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, पण ऍक्च्युअल मध्ये IBPS काय करतं, अवघड एखादा टॉपिक टाकतं आणि दुसरे दोन विषय सोप्या पद्धतीने टाकत असतं. ही त्याची प्रथा आहे. आणि त्यांनी सांगितलेलं जे काही GR मध्ये सांगितलेलं नाही मित्रांनो की तुमचे मार्क हे नॉर्मलायझेशन होतील, असं GR मध्ये सांगितलेलं नाही. त्याच्यामध्ये जर वेळोवेळी बदल झाला तर आपल्या विद्यार्थ्यांचा खरंच फायदा होणार आहे. आणि नॉर्मलायझेशनचा विषय काय सांगतो, एखाद्या विद्यार्थ्याला जर समजा पहिल्या दिवशीचा पेपर सोपं होता, त्याचा पहिल्या दिवशीचा मानसिकता विचारात घेऊन त्याच्या फॉर्म्युल्यानुसार नॉर्मलायझेशन होतं आणि एखादा विद्यार्थी लागणारा सुद्धा कट होतो आणि लागलेला एखादा न लागणारा सुद्धा सिलेक्ट होतो नॉर्मलायझेशन मध्ये. त्या प्रश्नांच्या पातळीनुसार त्याच्या फॉर्म्युल्यामध्ये टाकून ते काठिण्य पातळी चेक करत असतात आणि नॉर्मलायझेशन करत असतात. त्याच्यामध्ये सुद्धा थोडाफार अन्याय झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, मला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचंय, डीएड बीएड करून तुमचं वाटोळं झालं नाही मित्रांनो. तुम्ही एक समाजातील केंद्रबिंदू आहात आणि त्या केंद्रबिंदूला जोपासायचे, स्वतःलाच अभ्यासामध्ये राहायचंय आणि या परीक्षा क्रॅक करायचे, या परीक्षेवर भर द्यायचे. आता बस झालं, 2.5 दिवसाचा अभ्यास बंद करा. इथून पुढे तुमचं कॉम्पिटिशन वाढलेलं असणार आहे. जागा कमी आल्या तरी आपलं त्या जागेमध्ये सिलेक्शन होण्यासाठी आपल्याला अभ्यासात राहणं तेवढंच महत्वाचं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी क्लासची जाहिरात करत नाही, माझे क्लास चालू झाले तेवढंच सांगतोय. आणि क्लास चालू अशी आहे की आगामी काळामध्ये ज्या काही एक्झाम होणार आहेत त्या सर्व एक्झामची तयारी करून घेतली जाणार आहे. आता लोक काय करतात, बस
झालं टीईटीचं वारं गेलं, टीआयटीचं वारं गेलं, संपला विषय. आता आम्ही काही टीईटी टीआयटीचं काय आम्ही घेत नाही. त्याच्यानंतर ते दुसऱ्या परीक्षेच्या नादी लागतात. आपलं तसं नाही. टीईटी गेली आली काही हो, मागच्या 2021 पासून 2025 सद्यस्थितीपर्यंत कंटिन्युटी ठेवून आपण या विषयावर काम करतोय. तुम्ही व्हिडिओ बघू शकता. असा एकही महिना गेला नसेल, एकही आठवडा गेला नसेल, असा कोणताही दिवस गेला नसेल की शिक्षक बद्दल आपण विद्यार्थ्यांना मोटिवेट आणि विद्यार्थ्यांना अपडेट देत राहिलेलो आहे. त्यामुळे तुमचं डीएड बीएड करून कोणतंही नुकसान झालं नाही. तुम्ही एक समाजातील केंद्रबिंदू आहात. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा जाता जाता, टीआयटीच्या जागा भरल्या जातील का, टीआयटी 4 होईल का, या ज्या प्रश्नाचे उत्तर आहेत 100% होईल. आणि मी मागच्या वर्षी पण बोललो होतो टीआयटी एक्झाम होणार आहे होणार आहे होणार आहे. माझ्याकडे विद्यार्थी मित्रांनो 1.5 वर्ष 2-2 वर्ष विद्यार्थ्यांनी तयारी केली आणि यावेळेस परीक्षा दिलेली आहे. नक्कीच त्यांना चांगला पेपर गेलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये रिझल्ट सुद्धा दिसून येईल. आणि तुम्ही सुद्धा आतापासून टीईटी सीटीईटी पास नसाल, या परीक्षेच्या प्रिपरेशनला लागा आणि आगामी काळामध्ये तुम्हाला तुमचं शिक्षक होण्याचं स्वप्न साकार करा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.